नमस्कार श्रोते हो, आज एक छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि खास हा विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे। परंतु व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे, माझा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचा आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत उपयोगीचा आणि सेव्ह करून ठेवण्यासारखा व्हिडिओ आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या मुलांच्या लक्षात राहत नाही का अभ्यास केलेला? जर तुमच्या मुलांच्या अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल तर माझ्याकडे एक भन्नाट ट्रिक आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कधी विचार केला का मुलांना अभ्यास लक्षात का राहत नाही? मुलांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला का अभ्यासिकेमध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या बॅगजवळ गेल्यानंतर, पुस्तकाजवळ गेल्यानंतर कोणत्या विषयाचा अभ्यास मी आता करू किंवा आता मी कोणतं पुस्तक हातात घेऊ? तर तुम्ही चटकन काय करता की जे पुस्तक सगळ्यात सोपं असतं आणि जे विषय आवडता असतो तो पुस्तक हातात घेतात आणि त्याचा अभ्यास तुम्ही सुरू करतात आणि वर्षाच्या अखेरीस असं लक्षात येतं की जो सगळ्यात सोपा विषय आहे त्याचा तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असतो, परंतु जो विषय अवघड आहे त्याचा अभ्यास तसाच तुमच्याकडनं राहून जातो। तर आज या ठिकाणी अभ्यासाची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वांसाठी हा अतिशय छान व्हिडिओ होईल। तर विद्यार्थ्यांनो, टार्गेट नावाचा एक विषय असतो। टार्गेट, तुम्हाला क्रिकेट माहीत असेल तर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण टार्गेट बनवतो। त्या पद्धतीने रोज उठल्यानंतर काहीतरी टार्गेट बनवा। म्हणजे काय, तर आज मला 5 प्रश्न वाचायचे आहेत असं टार्गेट बनवा। म्हणजे कोणत्याही विषयाचे असू द्यात, 5 प्रश्न मला वाचायचे आहे किंवा मला 5 प्रश्न या ठिकाणी पाठ करायचे आहे याचा टार्गेट बनवा। हो, टार्गेट हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि हे टार्गेट हा या ठिकाणी ट्रिक आहे। सकाळी टार्गेट एकदा बनवलं की संध्याकाळपर्यंत काहीही झालं तर हे टार्गेट मला पूर्ण करायचं आहे आणि हे मनाशी खुणगाठ बांधा, हे टार्गेट झाल्याशिवाय, माझं हे पाठ झाल्याशिवाय मी जेवणार नाही किंवा मला शिक्षा देईल। मित्रांनो, हे टार्गेट पूर्ण जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला तुमच्या चांगल्या मार्क्स पडण्यापासून कुणीही थांबवणार नाही। तर हे टार्गेट रोजच्या रोज जर देत गेलात तर तुम्हाला 90 अबाव मार्क पाडण्यापासून कुणीही थांबवणार नाही। आज 5 प्रश्न करा, उद्या 5 प्रश्न पाठ करा, परत परवा 5 प्रश्न पाठ करा आणि रोज याचं टार्गेट बनवत चला। रोज सकाळी टार्गेट बनवा, मग तुम्हाला कोणता विषय मला हातात घ्यायचा हा प्रश्नच पडणार नाही। कोणताही विषय हातात घ्या आणि त्याचं टार्गेट बनवा।